सुरुवात 10:21 पहिला चेंडूची हाताळणी करण्याची सुरुवात होते. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. यावेळेस उडवलाय बिग हिट. यस, चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती होते बिग हिट, षटकार. आक्रमक रूप धारण केलेला आहे, कारण माहिती आहे जय हनुमान सरवली हा एक ताकदवार संघ आहे. त्या संघासमोर खेळत असताना आपल्यालाही आपली जी कर्मकुशलता अर्पण करून मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण फलंदाजी पहिले करतोय त्यावेळेस डोक्यामध्ये एक आकडा असतो की आपल्याला 55, 50, 45 अशा धावसंख्या जमा करायची आहे. त्याच्यासाठी जो लागणारा जो कोटा आहे तो पूर्ण करणं गरजेचं असतं. पहिला चेंडू षटकार. यावेळेला अजून एक इथं मात्र मिस टाइम झालेला आहे, पाहूया. आणि कबीर यांच्या हातातून कधी कॅच सुटणार नाही आहे. इथं मात्र पाहतोय आपण झेलच्या स्वरूपात होतोय फलंदाज बाद. निश्चितच लालच बुरी बला आहे. एक षटकार आला होता, लगेचच दुसरा फटका मोठा खेळण्याचा मानस धरला गेला सरस यांनी, आणि आपण पाहिलं तर तो कुठेतरी चुकीचा ठरला गेला. ताकद जोखता आली नाही, टायमिंग साधता आलं नाही आहे, त्याचबरोबर लांबीही गाठता आली नाही आहे. परिणामस्वरूप कबीर यांनी अचूकरित्या झेल कलेक्ट केलं गेलं आणि पहिला झटका, पहिला हदरा मी तर म्हणेन सरस यांच्या रूपाने चामिंद्र संघाला लागले गेलेला आहे. एक मोठा मासा जणू काही गलाला लागलेला पाहायला मिळतोय, कारण एक स्फोटक फलंदाजी करण्यामध्ये माहिर सरस मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतंय. त्यानंतर येतोय आपण पाहिलं तर राम पाटील. भिवंडी महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं तर नगरसेवक म्हणून विराजमान आहेत. समाजासाठी असो किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करणारे व्यक्तिमत्व हे मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. पाहूया. आपण पाहिलं तर दापोडे येथे चांगली त्यांची गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळाली होती. काही सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता. इथं मात्र पाहूया. या वेळेस पाहतोय आपण स्क्वेअर कॅम्परच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. धावसंख्या आपण पाहतोय धापल कपवरती 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवरती 6 आल्यानंतर आपण पाहिलं तर लगेचच कमबॅक केलं गेलं आणि विकेट प्रस्थापित केलं. असं म्हणतात ना की धक्क्याने माणूस सुधारतोय, आणि की षटकाराचा धक्का मात्र कमबॅक करून देतो आणि लगेचच एक विकेट प्रस्थापित करतोय. या वेळेस पाहूया. सकराम पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाज टर्नता गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू या वेळेस उडवलाय. हाय मिस टाइम आहे आणि इथे चुकी पाहायला मिळत नाहीये. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. पाहतोय अजून एक मोठा धक्का लागला गेला आहे. सलामीची जोडी जी आहे ती मैदानाबाहेर आता मात्र झालेली आहे. महेंद्र मात्र एक चांगला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती जिथं षटकार लागल्यानंतर इथं मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालं. धावसंख्या 7. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक पाटील येतोय. चांगली फटकेबाजी खेळण्याची क्षमता आहे. पाहूया. कागदोपत्री खूप चांगलं नाव आहे, परंतु आता वर्तमान काळामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल आणि चांगली धावसंख्या जमा केली जाईल. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, कारण आपण पाहतो अर्ली ब्रेक थ्रू 2 मिळून दिलेले आहेत खास करून महेंद्र याने. पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला खाली ठेवला जात होता आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर बॅटच्या आतील पंच काय यस बॅटच्या आतील कडा घेतली होती आणि इथं मात्र पाहतो की फलंदाज होते बाद. बॅक टू बॅक दुसरं इथं मात्र गडी बाद होते. आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
जणू काय एखाद्या माठाला छिद्र पडल्यानंतर पाणी गदागदा बाहेर येतो, तसेच फलंदाज आपण पाहतोय एकामागून एक बाहेर येत आहेत मैदानाच्या. हॅट्रिक पूर्ण होईल काय पहिल्या मॅच मध्ये? आपण पाहिले तर पहिली ओव्हर मध्ये हे पाण्यासारखं राहील. महेंद्र पुन्हा एकदा अतिशय ताकदवार गोलंदाजी करतोय. मागून वळून पाहिलं नाही, पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र कमबॅक केलेला आहे. यावेळेस ऑन साईडला इथे खेचून काढलेल्या पाहूया. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा ना मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र आपण पाहतोय की एक धाव अर्जित केली जाते. एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे आपण पाहतोय 3 बाद 8. अतिशय खराब अवस्था पाहायला मिळते मातोश्री चाविंद्रा संघाची. झाले गेले ते विसरून नव्याने खेळाला सुरुवात करत असताना की चांगली धावसंख्या, चांगली पार्टनरशिप उभं करणं गरजेचं आहे. स्थिती मैदानाच्या आतमध्ये जर पाहिली तर आपण पाहिलं तर स्थानिक संघ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. परंतु पहिली वेल या ठिकाणी मातोश्री चाविंद्रा हा संघ खेळतो या मैदानावरती. या आपल्या परिसरामध्ये एक नवीन मैदानाचे रूपांतर झालं आणि पाहता पाहता पूर्ण भिवंडीभर या मैदानाची चर्चा चालू झाली. वर्षाचे आपण जर पाहिलं तर 52 आठवडे बुक असणारा हा मैदान निश्चितच आपण जर पाहिलं तर भाव्याले संघाला मिळालं ही त्यांच्यासाठी एक भाग्याची गोष्ट ठरेल. कारण चर्चा अशी होते की तुम्हाला कसा ग्राउंड मिळाला, कारण याची बुकिंग 6 महिन्यापासून अगोदरपासूनच असते आणि एक भाग्याची गोष्ट की त्यांना हा ग्राउंड मिळाला आणि त्या ग्राउंडवरती आपल्या फुटबॉलच्या मॅचेस होतात. ही खास करून भिवंडी ग्रामीण फुटबॉलसाठी सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. बोलूया खेळाकडे. कबीर टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. निश्चितच आपण पाहिलं की ओपनिंग देत असताना चाविंद्रा संघनायकांनी सांगितलं होतं की आता थोड्या दिवसामध्ये दमन दौरा आहे, तिथं आपण मातीच्या खेळपट्टीवरती खेळ करतोय आणि आपण प्रॅक्टिस इकडं मात्र जर पाहायला गेलं तर कॉन्क्रीट पिचवरती करतोय. परंतु ह्या ग्राउंडवरती आपण मातीची खेळपट्टी आहे तर कुठेतरी फायदा होईल जे संघ इथं खेळतील त्या संघांना. इथं मात्र पाहतोय आपण बॅकवर्ड शॉट लेगच्या रिझनमध्ये चेंडूला उचलला गेला. एकच धाव इथेही घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. एका धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय की 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू स्लो चेंडू हाताला होता. इथं मात्र टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर शरीराचा वेध घेतोय आणि लेगबाच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट दिली जाते. आपण पाहिलं तर आजचा दिवस खूप चांगला आहे. जे संघ या आजच्या दिवसामध्ये खेळतील त्याच्यासाठी एक डबल धमाका म्हटले तर वावगं ठरणार नाही. पुढील चेंडू यावेळेस स्लोअरचा मारा केला होता. पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू आपण पाहतोय कव्हरला ट्रॅव्हल्स होत आहे. एक धाव कंप्लीट केली. हा ना चालू आहे, परंतु पाहिलं तर इथं आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज सुखरूप आपला विकेट सॅक्रिफाईस करण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय विलास. परंतु गनिमी कावा रणनीती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहिलं तर बाद झाला नाहीये. यावेळेस मात्र इथं पाहतोय आपण चेंडूला उडवलाय आणि चेंडूला फेकून दिलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू सीमा पार येतोय. चौकार. या चौकाराची नितांत गरज होती आणि त्या चौकाराच्या मदतीने आपण जर पाहिलं धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 16 अंकावरती. 16 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. या चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक 2 चालू आहे. यावेळेस उडवलाय आणि आता मात्र थोडस मिसफील्ड फंबलिंग झाली. पाहूया. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण झाला. तिसऱ्या धावेचा मानस घेतला जातोय आणि अचूकरित्या आपण जर पाहिलं तर या 3 धावा कंप्लीट केले जात आहेत. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि या 3 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता. असं म्हणतात की ज्यावेळेस तुम्हाला पहिल्या चेंडूवरती मार मिळतोय त्यावेळेस तुमच्या मनामध्ये जे द्वंद्व युद्ध चालू असतं की चेंडू कुठे हाताळावं, परंतु त्या युद्धाला मात्र शांतपणे हाताळलं गेलं. डोक्यावरती बर्फ ठेवून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली आणि चाविंद्रा संघाची फलंदाजी जणू काय कंबरड मोडून ठेवलं.
कारण आपण पाहतोय सकाराम आणि सरस असे दोन फलंदाज आहेत की सुरुवात चांगली करून देत आहेत, मग येणारे फलंदाज त्यांना मात्र चांगला प्लॅटफॉर्म निर्माण होतोय. परंतु हे दोन्ही फलंदाज सस्त्यामध्ये बाद झाल्या असताना इथं मात्र कुठेतरी रणांसाठी झगडावं लागतंय, झुजावं लागतंय. 2 षटकांचा इथं मात्र खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 19 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा. अशा रीतीने स्कोअर कार्ड 19 अंकावरती पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि शिवनेरी आमने. आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. 4 षटकानंतर आपल्या नाणेफेक केले जाईल. फुल टॉस मात्र फुल टोल वसूल करू शकले नाहीत. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही. एकच धाव इथं घेतली जाते. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल. 20 ऑन बोर्ड. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. भोलेनाथ यांच्या माध्यमातून हाताळताना पाहायला मिळते. एक चांगला गोलंदाज आहे. यस, प्रशंसा केली काय आणि जणू काही नजर लागली काय. 12 खेळाडू आमच्याकडे सांगतायत की जरा जास्त प्रशंसा केली जाईल तर वर्तणूक चुकीची होईल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडलं जाते. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी. याला फुल टॉस डिलिव्हरी आणि इथं मात्र पाहूया फुल टोल वसूल केला जातोय. चेंडू सीमा पार. बिग हिट. लॉंग लॉंग बिग बिग वे. षटकार. क्या बात आहे. खराब चेंडूची हाताळली आणि उत्तम प्रहार पाहायला मिळाला. आज आपण पाहिलं तर वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि अशा वेळेस तुम्ही अशी जर पर्वणी द्याल तर त्याचा लाभ उठवण्यासाठी तयारच आहे. निश्चितच आपण पाहतोय षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 ऑन बोर्ड. आता मात्र कुठेतरी जो धावफलक आहे ना तो स्कोअर कार्ड मध्ये चांगल्या प्रकारे दिसतोय. कारण 10+ धावसंख्या ही पोर्टल प्लसची एक चांगली धावसंख्या मानली जाते. आणि खास करून या ग्राउंडवरती मी जर विचार केला ना तर ही खरोखरच एक चांगली धावसंख्या आहे. हाय स्कोअरचा जर विचार केला तर विजय स्पोर्ट खांडपे संघाच्या नावे आहे 66 धावांचा आणि लोएस्ट स्कोअर देवरून संघाच्या 31 धावांचं. म्हणजे आपण जर विचार केला तर 40+, 45 ही जी धावसंख्या जर गाठली गेली ना तर एक चांगला गोलंदाजाला फाईट करण्यात येईल. कारण आपण नेहमी प्रॅक्टिस आणि आपल्या ज्या स्पर्धा ज्या आहेत त्या कॉन्क्रीट पिचवरती होत आहेत आणि इथं मात्र जर पाहायला गेलं तर मातीची खेळपट्टी आहे. कुठेतरी गोलंदाजाने अंदाज घेण्यासाठी प्रॉब्लेम दिक्कत होऊ शकतोय आणि फलंदाजाने चेंडूची लाईन आणि वेग समजण्यासाठी कुठेतरी परिश्रम आणि विचार करण्यास भाग पडावा लागेल. वाय पुढील चेंडू इथं मात्र खराब हाताळणी पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय की नो बॉलचा इशारा केला जातोय. खेळपट्टीच्या बाहेर हाताळलेला चेंडू मित्र आपल्याला हा पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या नियमाच्या विरुद्ध खेळ खेळला जाईल तेव्हा तेव्हा पनिशमेंट दिली जाईल वेगवेगळ्या माध्यमातून. इथं मात्र नो बॉलची पनिशमेंट दिली जाते. फ्री हिट. पाहूया पुढील चेंडू समोर ठेवला होता. इथं मात्र पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या रिझल्टमध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. एकच धाव घेतली जाते. एका धावेपेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 29 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पाहूया विलास. यास अतिशय चांगला फटका सजवला आहे. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होते. दुरून क्षेत्ररक्षक होतो. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं पाहायला मिळतं. काय घडेल या ठिकाणी. परंतु अतिशय धोक्याची धाव कंप्लीट करत असताना इथं मात्र पाहायला गेले तर फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. जे हवं ते घडतंय मातोश्री चामंद्र संघाच्या बाजूने. परंतु आजचं स्वरूप पलत्याच्या पाठीमागे लागल्यानंतर माणसाची काय अवस्था होते आपण जीवन जगत असताना पाहायला मिळते. परंतु मित्र म्हणे की चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत होते. कारण प्रत्येक चेंडूवरती त्यांच्या माध्यमातून धाव कशी बनली जाईल हे मात्र पाहायला मिळत होते. एका चेंडूवरती एक चौकार सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वैयक्तिक आपण पाहतोय की 11 धावांवरती आता मात्र बाद होतोय. या वेळेस दिलीप येतोय. दिलीप पाटील बिट्टू या नावाने फोकस आणि फेमस एक हा खेळाडू आपल्याला पाहायला येतो मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा बिट्टू नाव घेतलं जात आहे त्यांच्या छातीला धडकी भरली जाते आणि आपली एक कर्मकुशलता अर्पण करण्यासाठी जणू काही ताकद त्यांच्यामध्ये संसारली जाते असं बिट्टू. या वेळेस दिशा दिलेल्या आहे
उजेष्ट सोडून जाणार हा चेंडू होता, मात्र त्याच्यावरती आपण पाहिलं तर छेडछाड करण्याचा प्रयत्न, इथं मात्र तालमेलची कमी. हा ना तू मै पाहायला मिळालं होतं, परंतु लक फॅक्टर, भाग्याची गोष्ट की फलंदाज रनाच्या स्वरूपामध्ये बाद झाला नाही, कारण चेंडू मात्र काही गॅदर झाला नाहीये. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दोन्ही फलंदाज मात्र आपण जर पाहिलं तर डावाला चांगला आकार देण्यासाठी एक स्फोटक फलंदाजी करत असतात. यावेळेस सोडवलाय. यस, हा चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार. अजून एक दमदार, असरदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या मदतीने आपण जर पाहिलं तर 37 धावा ऑन बोर्ड. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 18 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या, त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 8, त्यानंतर 11 आणि इथं मात्र 18 चढता क्रम आहे. धावसंख्या 37 या अंकावरती जाऊन पोचली गेली आहे. सुरुवातीच्या कालामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी धावसंख्या कमी लागत पाहायला मिळाली होती, परंतु आपण पाहतोय की मागे वळून पाहिले नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर जेव्हा गेली तेव्हा असं वाटलं होते कुठेतरी चावेंद्र संघ दबला जाईल, परंतु तो प्रेशर न घेता अधिकतम चांगली फलंदाजी कशा प्रकारे होईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं. विलास यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली आणि त्यांना साथ देत असताना राम पाटील, क्या बात आहे. 2 बिग हिट, मोठे षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. यानंतर होणारा सामना जय बोलना सरवलीपाडा आणि शिवनेरी आमने. आपण तयार राहायचं आहे, सज्ज राहायचं आहे. जो संघ उशिराने येईल त्या संघास निश्चित पॅनलाइज केलं जाईल कमिटीच्या माध्यमातून. तर तुम्हाला जो वेळ दिला असेल त्या वेळेमध्ये हजर राहायचं आहे आणि वेळेस खेळ सुरुवात करायचा आहे. पुढील चेंडू हाताळण्यासाठी प्रवीण येते गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी 37 धावा ऑन बोर्ड. अजूनही जर 10, 12 ते 13 धावा आल्या तर चांगला स्कोअर पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची वडील कडा घेतलेली आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं बिट्टू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु हवं तसं मिडल ऑफ द बॅट घेता येत नाही. या परिणामस्वरूप आपण पाहतोय की मोठा फटका लागला गेला नाही आहे. इन्फॉर्म बॅट्समन ऑन स्ट्राईक राम पाटील. या अतिशय दमदार ताकदवार फटका, परंतु आपण पाहिलं तर गॅप शोधता आले नाहीये. क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळालं आणि इथं मात्र थोडंसं पंबलिंग, हा ना तू मै एकच धाव घेतली जाते. याच्यासाठी तुम्हाला सतर्क राहावं लागतं, जागरूक राहावं लागतंय. मग तो खेळ असो की जीवन असो, प्रत्येक क्षणोक्षणी तुमची हुशारी चालाकी दाखवायची असते. मैदान असो किंवा जीवन असो. इथं मात्र ते कॉलिंग आपल्याला दोघांमधलं साधता आलं नाहीये. एकच धाव. या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साईडला येतोय. कॉर्नरच्या रिजनमध्ये चेंडू डीपमध्ये येतोय. चांगला बॅकअप पाहायला मिळतोय, परंतु नाही थांबू शकत. या 2 धावेने आपण पाहतोय स्कोर कार्डमध्ये बदल होत आहे. 40 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. एक चांगली धावसंख्या आहे, परंतु मी तर म्हणेन की शेवटचं षटक होतं. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले, 4 धावा खर्च केलेत, म्हणजे गोलंदाजी ही ताकदी तोला मोलाची आता मात्र झालेली आहे. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये खेळून काढलेला आहे. इथं मात्र मिसफील्ड पाहायला मिळतंय आणि पाहता चेंडू मात्र पायांच्या मधून फरार होतोय. सीमारशे बाहेर येतोय चौकार. 45. निश्चित आपण जर पाहिले ना तर तुमची गोलंदाजी कशी होते यापेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण कसं होतंय ना हे खूप महत्त्वाचं असतंय. या खेळामधील जे 3 ताकदवार दुवे असतात, फलंदाजी, गोलंदाजी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्षेत्ररक्षण. हे तिन्ही फॉर्मॅट तुमच्याकडे जर चांगले असतील तर तुम्ही फायनलाइज टीम म्हणून संबोधू शकाल आणि आता 1-2 सामने तुम्ही जिंकू शकता. परंतु जसं तुम्ही पुढे जाता तशी ताकद वाढली जाते आणि संघर्ष वाढला जातोय. यावेळेस ऑनसाईडला खेळून काढलेला आहे. आता मात्र पाहूया काय घडते. आणि आता चांगला चेंडू उचललेला आहे आणि फेकी मात्र यावेळेस ही पाहतोय आपण फेकाफेकी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा इथं मात्र कंप्लीट केले जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं ओव्हर
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि शेवटचा चेंडू काही करण्यासाठी मातुश्री चाविंद्र या संघास षटकार येईल, चौकार येईल, 3 येतील, 2 येतील, 1 येईल, आपण सांगू शकत नाहीये. पण पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पुढील या वेळेस ऑन साइडला इथं मात्र पाहायला मिळते, खेळून काढलेला आहे. आता मात्र एक धाव कंप्लीट केलेली आहे. अतिशय वेगाने दिलीप पळतोय 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 आणि शेवटी मात्र आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने आता मात्र आपण जर पाहिलं तर 49 या स्कोर कार्डवरती धावफलक जाऊन सजलेला आहे आणि 50 धावांची आवश्यकता आहे. तर चला जय भोलेनाथ सरवलीपाडा वर्सेस शिवनेरी अमने दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शिवनेरी अमने आणि सरवलीपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या नाणेफेक केली जाईल लगेच ताबडतोब, तर प्लीज आपण सहकार्य करत या टॉस बॉक्स मध्ये. शिवनेरी अमने संघाचा संघनायक आपण यायचा नाणेफेकीसाठी आपला प्रतिस्पर्धी संघ इथे मात्र उपस्थित झालेला आहे. सन्माननीय शरदजी भोईर साहेब आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहात जय हनुमान 40+ आयोजित जय हनुमान भावाले चषक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चला शिवनेरी अमने आपण या लगेच नाणेफेक करून घ्यायची आहे. जो संघ निश्चित उशिरा करेल त्यांना पॅनलाइज केले जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. सरवलीपाडा संघाचा संघ उपस्थित आहे, तर आपण या प्लीज नाणेफेक करून घ्या. एकदा का चेंडू टाकला गेला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. मग काही आम्ही शंका कुशंका काही ऐकणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तर या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय शैलेशजी म्हात्रे साहेब आहेत. आपण पाहतोय गावदे बादवड संघाचे एक उत्कृष्ट असे ऑलराऊंडर, त्याचबरोबर अतिशजी पाटील साहेब आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभहस्ते इथे केले जाईल नाणेफेकीचा कॉल. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहतोय जय भोलेनाथ सरवलीपाडा वर्सेस शिवनेरी अमने संघादरम्यान बिग फाईट बिग लढत मित्र आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे आणि आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल आहे ते जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाच्या बाजूने लागलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, फक्त त्यांचा आपण निर्णय जाणूया. आपण नाणेफेक जिंकलात, आपला निर्णय काय असेल? मॅच चालू आहे
चालू आहे. ओके ओके. मॅच चालू होते आपण. तर नाणेफेकी जे कॉलिंग आहे ते आपण जर पाहिलं तर जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाच्या बाजूला लागलेला आहे. आपला निर्णय काय आहे तर चेंडू टाकण्याच्या अगोदर आपल्याला पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. तर चालू असलेल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय की 50 धावांचं लक्ष्यपत्र ठेवलेलं गेलं आहे जय हनुमान सरवली या संघासमोर. तर या धावांचं आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल की थांबलं जाईल या ऐकूया. मेरी आवाज मेरी पहचान आमचे परम मित्र संदीपजी वखारे यांच्या आवाजाने. धन्यवाद. यस, थँक्यू व्हेरी मच मनोज ठाकरे. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. 50 धावांचं लक्ष. मॅच ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. अप्रतिम फटका. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. अतिशय दमदार सुरुवात. पहिल्या बॉलवर पहिला चौकार आलाय कबीरच्या बॅट मधून. गुरु पुन्हा एकदा. या बॉलेस देखील अजून एक चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. विलास या क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावा विजयासाठी आवश्यक असताना मात्र सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या 2 बॉलवर 6 धावा आणि त्या दरम्यान हा बॉल ऑन साईडला डोलवण्याच्या प्रयत्नात हवं तसं संपर्क नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. थोडी मिसफील्ड, त्यावर मात्र 2 धावा येत आहेत. प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. वेलकम सुनील दादा. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. त्या बॉलेस देखील समोरच्या दिशेने अगदी सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका. बॉल लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून सरळ सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. दस कदम. 10 धावा धावफलकावर आहेत. गुरु पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. कावालेस देखील ड्राईव्ह केले चेंडूला. हवं तसं संपर्क नव्हता, मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. इनफिल्डच्या आतमध्ये संजय सज्जन त्या ठिकाणी आहे. बॉल अडवला गेलाय. फक्त न फक्त एकच धाव. आपण पाहतोय जय हनुमान चषक 2024-25चं हे आयोजन. नक्कीच जय हनुमान भावाले अर्थातच
भावालकरांचं हे आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डीटी ग्राउंड बिनार. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगली सुरुवात कबीरच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळते, कारण 2 चौकार आतापर्यंत आल्यात त्याच्या बाट मधून. डबल 1. 11 धावा धावफलकावर आहेत. षटकातील शेवटचा बॉल. यस यस आता मात्र लेट पण थेट त्या 2 धावा देखील कापल्या गेल्यात. अर्थातच आता षटक पहिलं कंप्लीट झालंय. 14 धावा धावफलकावर आहेत. 14 धावा बिनबाद. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते टीम जय हनुमान सरवली. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी अपेक्षित होती आणि ती चांगली सुरुवात मात्र कबीरच्या बाट मधून झाली आहे. 14 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी कंप्लीट झालंय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते तुम्हाला विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. टीम छाविंद्राचे कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळ कमी खर्च करा. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. अन्यथा एक क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये घ्यावा लागेल. सरस पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी खर्च झालाय. लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन काऊ कॉर्नर डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन डीप बॅकवर्ड पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर. हे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेला चेंडू अडवला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतील का? नाहीये. यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात. संजय बॅक टू द डगआउट. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत आपल्याला पाहायला मिळाला. विलास नक्कीच एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. मात्र त्या दरम्यान गुरु त्या ठिकाणी होता. यस गुरु त्याच्या माध्यमातून पहिलं षटक आपण पाहिलं. आज सखाराम पाटील फारसं काही करू शकले नाहीत आपल्या टीमसाठी. डक 0 धावसंख्येवर बाद झाले होते. मात्र नक्कीच काल्लेर या ठिकाणी पहिली मॅच जी आपण पाहिली होती, काय अफलातून फलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती, परंतु तो खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये. सकाळच्या सत्रात नक्कीच आमची भेट झाली. त्यांच्यासोबत सांगत होते की खेळायला मजा येईल. मात्र 0 या धावसंख्येवर बाद झाले. नवीन फलंदाज महेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण महेंद्र पाटीलला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं. बीट केले फलंदाजाला. मात्र यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळते आणि त्या चुकीचं रूपांतर एका धाव्यामध्ये झालंय. 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल ना, तर मात्र तुम्हाला प्रत्येक मॅच जिंकावी लागेल आणि ती प्रत्येक मॅच जिंकण्यासाठी प्रत्येक धाव खूपच इम्पॉर्टंट आहे. सरस पाटीलच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. षटकाची सुरुवात तर अप्रतिम झाली आहे. मात्र नक्कीच क्षेत्ररक्षकांना देखील साथ द्यावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केलाय, कारण समोर डावखुरा फलंदाज कबीरला आपण पाहतोय. त्यावेळेस स्टेप मध्ये चुकी. बॉल देखील हातातून सुटलाय. डेड बॉलचा इशारा. भाऊ पाटील सर मॅन फ्रॉम खारबाव. काल सुरेश घरज सरांना आपण या ठिकाणी पाहिला. तर सुनील म्हात्रे सर मॅन फ्रॉम पिंपलास. चांगली कामगिरी या तिघांची देखील या फॉर्मॅटमध्ये, आणि खास करून नेहमीच त्यांना जॉईन असतात विक्रम नाईक सर मॅन फ्रॉम कारिवली. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. सखाराम पाटील त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पार. 4 धावा चौकार. आज नक्कीच सखाराम पाटील फलंदाजी करत असताना देखील लय मध्ये दिसून आले नाहीयेत आणि आता मात्र क्षेत्ररक्षण देखील त्यांच्या माध्यमातून चुकीचं झालंय. या चुका ज्या आहेत ना, त्या नक्कीच तुमच्या टीमला कुठेतरी महाग पडतील, यात काही शंका नाहीये. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका. दिलीप पाटील बिट्टू त्या ठिकाणी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
चांगली कॉलिंग महेंद्रच्या माध्यमातून झाली होती. नक्कीच आपल्या टीमने 50 धावांचं लक्ष्य जरूर उभं केलं या ठिकाणी. मात्र या प्रकारचं क्षेत्ररक्षण कराल ना तर मात्र कदाचित हे तुम्हाला महाग पडेल. षटकातील पुढचा बॉल सरस पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील बीट केलंय फलंदाजाला आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळते. षटक तर कंप्लीट झालंय मात्र या षटकामध्ये अगदी क्षेत्ररक्षकांच्या चुकांमुळे भरपूर धावा या ठिकाणी यस बाईकच्या स्वरूपात ही धाव आली आहे. या षटकातील अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे परंतु नक्कीच जर विचार केला तर अगदी या क्षेत्ररक्षकांच्या चुका पाहायला मिळत आहेत. ज्या चुकांचा नक्कीच फायदा जो आहे तो टीम सरवलीला होत आहे. धावा येतात टीम सरवलीसाठी. अल्पेश गायकवाड द मॅन फ्रॉम पिंपलास आमचे गुणलेखक. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. महेंद्र पाटील बॅक टू द डगआउट. अगदी फोर्स केलं होतं समोरच्या दिशेने मात्र नक्कीच सीमारेषा क्लिअर करू शकला नाहीये. महेंद्र पाटील त्या ठिकाणी निराश पावलांनी परततोय. चांगला झेल दिलीप पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. विकेट नंबर 2. दुसरी विकेट टीम सरवलीची या ठिकाणी. नवीन फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये जातोय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, स्फोटक खेळाडू आहे. नक्कीच त्याच्या माध्यमातून देखील आपण भरपूर चांगल्या इनिंग्स आपण पाहिल्या आहेत. प्रवीण पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. कबीरची साथ द्यावी लागेल त्या ठिकाणी. तर षटक क्रमांक 2 संपला आणि त्यानंतर षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर राम पाटील. अतिशय महत्वाची मॅच या दोन्ही टीम साठी आणि एक महत्वाचा षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर राम पाटील आपण पाहतोय. सन्माननीय वसंत चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. षटकातील पहिला बॉल. त्या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात या षटकाची राम पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. जय भोलेनाथ सरवली पाडा टीमचे कॅप्टन आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. शिवनेरी अमने विपक्ष जय भोलेनाथ सरवली पाडा. ज्या ठिकाणी टॉस टीम सरवली पाडाच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे तर
तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 32 धावा धावफलकावर आहेत. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज रणजित मैदानाच्या आतमध्ये गेलाय. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर 18 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. नक्कीच मात्र दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर प्रवीण आणि रणजित या दोघांकडे देखील मोठे फटके ठोकण्याची क्षमता आहे. नक्कीच एक बॅटल चांगलं पाहायला मिळेल. सहा चेंडू 18 धावा. शेवटचा अंतिम षटक 6 बॉलमध्ये दडलंय काय. मात्र दोन्ही टीमच्या माध्यमातून अगदी प्रयत्न जे आहेत ते भरपूर केले जात आहेत. करावे देखील लागतील कारण या स्पर्धेमध्ये भरून राहायचं आहे. तर मात्र विजयी मिळवणं खूप गरजेचं आहे. 6 चेंडू 18 धावा. नवीन फलंदाज रणजित जो नॉनस्ट्रायकर आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर दिलीप पाटील बिट्टू. अगदी महत्वाचे 6 चेंडू दोन्ही टीमसाठी. पहिली मॅच कोणता संघ जिंकेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल या 6 बॉल नंतर. 6 चेंडू 18 धावा. चाविंद्रा टीम थोडं स्पीडअप करा. षटकातील पहिला बॉल दिलीप पाटील. बॉलिंग ट्रॅकवर समोर आपण प्रवीणला पाहतोय. या बॉलेस मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद. प्रवीण बॅक टू द डगआउट. अतिशय महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी टीम चाविंद्रासाठी कारण 6 चेंडू 18 धावा हे समीकरण असताना मात्र प्रवीणला त्या ठिकाणावरनं परतावं लागेल. पहिल्या बॉलवर ही विकेट आली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगलं जज केलं. शेवटच्या क्षणापर्यंत चांगली नजर होती गोलंदाज दिलीप पाटीलची आणि त्यानंतर मात्र हा झेल कंप्लीट केलाय. मयंक साऊंडच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. मोनिश म्हात्रे मॅन फ्रॉम व्हिनार प्रोप्रायटर आहेत. नवीन फलंदाज गुरुनाथ मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. दिलीप पाटील पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाल गुरुनाथ. बॅक टू बॅक दुसरी विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा थोडं कठीण झालंय कारण येणाऱ्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलवर कंपल्सरी 18 धावा तुम्हाला काढायच्या आहेत. दिलीप पाटीलचा हा अनुभव आपण पाहतोय या मॅचच्या माध्यमातून. सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 4 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज भोलेनाथ मैदानाच्या आतमध्ये. नट 7 नंबर 7व्या क्रमांकावरती आपण भोलेनाथला पाहतोय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर मात्र नेक्स्ट पुढची मॅच जी आहे ती देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. फिंगर रोल केल्या होत्या त्या ठिकाणी बॉलवर. या बॉलवर फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 3 मोठे फटके. षटकातील पुढचा बॉल समोर रणजित.
या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपल्याला पाहायला मिळतोय मातोश्री चाविंद्रा संघ. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हव्यामध्ये. गुरु जेल खाली येतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव आली या बॉलवर आणि आता मात्र शेवटचा बॉल. 16 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक विश्वास त्या ठिकाणी. बॉल तर निघून गेलाय सीमा पार. मात्र नक्कीच मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकला आहे मातोश्री चाविंद्रा टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय हनुमान सरवली. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो